नमस्कार, मी डॉक्टर वसीम चौधरी. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि मी लास्ट 14 वर्षापासून ॲज अ होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. 25,000 पेक्षा जास्त पेशंट क्युअर झालेले आहेत. 96% पेक्षा जास्त रिझल्ट पेशंटला भेटलेले आहेत. या प्रोडक्टची यूएसपी काय सांगता येईल सर? तुमच्या प्रोडक्टचं असं काय खासियत आहे जी बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा तुमचे प्रोडक्ट डिफर होतात? प्रोडक्ट्स बघितलं, बाकीचे प्रोडक्ट बघितलं की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे केमिकल यूज होतो. होमिओपॅथीमध्ये तसं केमिकल यूज नाही. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ टीरामध्ये. आजचे जे पॉडकास्ट आम्ही शूट केले ते वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये सगळे डॉक्टर आणि तज्ञ असलेले व्यक्ती आपल्या बरोबर आज येऊन पोहोचलेले आहेत. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत किंवा ज्यांच्या बरोबर बोलणार आहोत ते सर गेले 14 वर्ष झाले त्यांची प्रॅक्टिस करत आहेत. 25,000 पेक्षा जास्त त्यांचे स्वतःचे पेशंट आहेत आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा त्यांनी खूप काही काम केलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल असे आज डॉक्टर वसीम चौधरी सर आपल्या बरोबर आहेत. थँक्यू सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप आपण गप्पा मारणार आहे. तुमच्याकडून आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय. त्याआधी तुमच्या आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर वसीम चौधरी. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि मी लास्ट 14 वर्षापासून ॲज अ होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. माझं क्लिनिक पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. पुण्यामध्ये 2 क्लिनिक आहेत, विमाननगरमध्ये एक आहे आणि मदरपत्रामध्ये आहे. माझे अराउंड 25,000 पेक्षा जास्त पेशंट क्युअर झालेले आहेत. 96% पेक्षा जास्त रिझल्ट पेशंटला भेटलेले आहेत. पेशंट आम्ही सगळे टाईपचे पेशंट्सला त्याच्यामध्ये ट्रीट करतो. त्याच्यामध्ये माझं प्रॅक्टिस स्टार्ट केलं. इनिशियली मी ॲज अ स्मॉल क्लिनिक म्हणून स्टार्ट केलं होतं, ॲज अ 200 स्क्वेअर फीट म्हणून. मग नंतर थोडं वाढलं. मग नंतर आता 1000 स्क्वेअर फीटचं क्लिनिक आहे. एक क्लिनिकमध्ये माझे 10 डॉक्टर्स ॲज अ कन्सल्टंट डॉक्टर्स आहेत, अंडर माझे ते प्रॅक्टिस करतात आणि मी त्यांना ट्रेन करतो. आतापेक्षा मोर दॅन 50 डॉक्टर्स मी ट्रेन केलेलं ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर. ते वेगळ्या वेगळ्या जागेत जाऊन प्रॅक्टिस करतात. काही डॉक्टर्स मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात, काही पुण्यामध्ये करतात, काही महाराष्ट्राच्या लोकल एरियामध्ये जाऊन पण होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात. जे लोकांना होमिओपॅथी कमी माहीत होतात पण आता त्या डॉक्टरांथ्रू होमिओपॅथीची प्रॅक्टिस जास्त वाढलेली आहे. मी जसं माझ्या फॅमिलीमध्ये मी आहे, वाईफ आहे आणि मुलं आहेत, 3 मुलं आहेत, आई वडील वगैरे आहेत, भाऊ वगैरे सगळे जण आहेत. आणि इनिशियली जसं ग्रॅज्युअली प्रॅक्टिस वाढत गेली तसं मग आम्ही विमाननगरमध्ये रिसेंटली आता क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे. मुंबईमध्ये पण क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे. मुंबईमध्ये पण एक क्लिनिक आता आहे आणि आता प्रोग्रेस वाढत आहे. चेन्स ऑफ डॉक्टर्स आपले वाढत आहेत. सर नाव नाही सांगितलं तुम्ही क्लिनिकचं? क्लिनिकचं नाव होमिओकेअर क्लिनिक आहे. होमिओकेअर. ओके, आम्हाला थोडंसं ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी याच्यातला डिफरन्स तुम्ही सांगू शकाल? होमिओपॅथी जर बघितलं आणि ॲलोपॅथी बघितलं, होमिओपॅथी काय आहे रूट कॉज पासून ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. ॲलोपॅथीमध्ये जर तुम्ही गेले तर डॉक्टर तुम्हाला सिम्पटम्स विचारतात की तुम्हाला काय आजार आहे, कधीपासून आजार आहे. ते 10 मिनिटं 5 मिनिटं मॅक्सिमम 15 मिनिटं तुमची हिस्ट्री घेतात आणि त्याच्यातून तुम्हाला मेडिसिन देतात. होमिओपॅथी तसं नाही. होमिओपॅथीमध्ये जेव्हा पण पेशंट येतो त्याला डिटेल हिस्ट्री विचारते की तुम्ही कधीपासून तुम्हाला त्रास सुरू झाले, कसं स्टार्ट झालेलं, तुमच्या फॅमिलीमध्ये जेनेटिक काय आजार आहेत का, मग तुमचं खाणं पिणं कसं आहे, तुमचं रुटीन कसं आहे. त्या बेसिसवरती पेशंट ॲज अ होल कसं आहे आणि त्याला हे आजार का झालेला आहे ते आम्ही आयडेंटिफाय करतो. आणि जर ते आयडेंटिफाय झालं तर डिझीज ट्रीट करण्यामध्ये खूप इझिली इफेक्ट राहते. होमिओपॅथी सर्जिकल केसेसमध्ये पण इफेक्टिव्ह राहते. ॲलोपॅथीमध्ये जसं सर्जिकल केसेसमध्ये सर्जरीच रिक्वायर्ड असते, पण होमिओपॅथीमध्ये गॉलब्लॅडरची सर्जरी केसेस असू द्या त्याच्यामध्ये मेडिसिन्स आपण देऊ शकतो. गॉलब्लॅडर स्टोन डिझॉल्व्ह करू शकतो. किडनी स्टोन असेल किडनी स्टोन डिझॉल्व्ह करू शकतो. बाकीच्या सगळ्या आजारामध्ये असं होमिओपॅथी वेगळं आहे. ॲलोपॅथिकमध्ये काही नंतर साईड इफेक्ट्स मेडिसिनचे होतात, स्टार्ट होतात. होमिओपॅथीमध्ये मेडिसिनचे काही साईड इफेक्ट नसतात. होमिओपॅथीमध्ये मुळापासून कव्हर करतो कम्प्लिटली. एक पेशंट जर एका आजारावरती आला तो कम्प्लिटली त्याच्यातून बरं होतं. तुम्ही गॅरंटी आहे की एकदा बरं झाल्यानंतर परत ते आजार त्याला होत नाही. तसं होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी
डिफरन्स आहे. ओके. स्किन आणि हेअर रिलेटेड तुमचे खूप काही प्रोडक्ट्स आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंगही आहे, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. स्किन आणि होमिओपॅथीमध्ये आमचा ॲज अ सुपर म्हटलं तर आम्ही स्पेशली जे आहे स्किन आणि हेअरमध्ये. तर स्किनमध्ये आम्ही सोरियासिस म्हणू द्या, एक्झिमा असू द्या, पिंपल्स असू द्या, हेअरमध्ये टक्कल पडणं असू द्या, केस गळणं असू द्या, हेअर फॉलचे त्रास असू द्या. आजकाल लोक खूप जास्त केमिकल वगैरे यूज करतात, हेअर कलर, डाय किंवा अजून वेगवेगळे टाईपचे प्रोडक्ट्स यूज करतात. त्याच्यामुळे लोकांचं हेअरचं क्वालिटी खूप खराब होत चाललं आणि आजकालचं लाईफस्टाईलमुळे पण लोकांना जास्त प्रॉब्लेम होत लागले. तर त्याच्यामध्ये होमिओपॅथी चांगलं वर्क करतं. प्रोडक्ट्समध्ये म्हणजे आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हेअर ऑइलचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, शॅम्पू मॅन्युफॅक्चरिंग आहे, कंडिशनर मॅन्युफॅक्चरिंग आहे. मग स्किन मध्ये बघितलं तर फेस वॉश आहे, सनस्क्रीन आहे, कंडिशनर आहे, अंडर आईज क्रीम आहे, आणि वेगवेगळ्या टाईपचे अजून प्रोडक्ट्स वगैरे आहेत. या प्रोडक्टची युएसपी काय सांगता येईल सर? तुमच्या प्रोडक्टचं असं काय खासियत आहे जी बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा तुमचे प्रोडक्ट डिफर होतात? प्रोडक्ट्स बघितलं, बाकीचे प्रोडक्ट बघितलं की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे केमिकल यूज होतो. होमिओपॅथीमध्ये तसं केमिकल यूज नाही. होमिओपॅथीमध्ये नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, हर्बल क्वालिटीचे जे असतात ते प्रोडक्ट्स आम्ही यूज करतो. त्याच्यामध्ये कसं पेशंटला त्याचे कधी साईड इफेक्ट्स होत नाही, ते हार्म होत नाही आणि लॉंग टर्म पर्यंत ते यूज केलं तरी त्यांना असं काही हे प्रॉब्लेम होत नाही. बरोबर आहे. असं तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे क्लायंट्स घेता तुमच्या इथे आणि दुबईवरनं किंवा बाहेरच्या देशांमधून सुद्धा तुमच्यापर्यंत लोक येतात, तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे? होमिओपॅथीमध्ये कसं की आता जसं ऑनलाईन कन्सल्टेशन एक नवीन स्टार्ट झालं पोस्ट कोविड आणि पोस्ट हे व्हायरसमुळे कसं स्टार्ट झालेलं आहे, तसं लोकांना होमिओपॅथीबद्दल माहिती जास्त पडली आहे, अवेअरनेस लोकांना आलेला आहे आणि बाहेरगावी पण लोकांना होमिओपॅथीचं इम्पॉर्टन्स माहीत पडलेलं आहे. तर ते लोक आम्हाला सर्च करतात की तुमची प्रॅक्टिस कशी आहे, डॉक्टरचं आमच्या पूर्ण वेबसाईटमध्ये प्रोफाईल वगैरे चेक करतात आणि मग त्यांना माहीत पडतं की हा यांचं पण क्लिनिक आहे आणि आम्ही आमचे जे केस स्टडीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर पेशंट आम्हाला इंटरनॅशनली ते असू द्या, युएसचे असू द्या, इंडियन युएस असू द्या किंवा तिकडचे युएस सिटिझनशिप असू द्या, अमेरिकन पेशंट असू द्या, ते स्वतः आम्हाला वेबसाईटवरती किंवा आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात. मग आम्ही त्याप्रमाणे त्यांची हिस्ट्री घेतो, हिस्ट्री घेऊन पूर्ण मेडिसिनचा आम्ही इथून पॅक करून आमच्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही पूर्ण पॅक करून त्यांना इथून मेडिसिन्स त्यांच्या जागेपर्यंत पोहोचून देतो. युएस दुबईचा असू द्या, दुबईमध्ये पण जातो, UK मध्ये असू द्या, UK मध्ये पण जातो. आता तर असं आहे की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वी हॅव बीन ट्रीटिंग मोर दॅन 50 कंट्रीज पेशंटमध्ये. तिथं आम्ही तिथं मेडिसिन जात असतात आणि नॅशनली आणि इंटरनॅशनली आम्ही पेशंटला ट्रीट करतो. केस स्टडीज सांगायला आवडतील? जसं आता रिसेंट केस स्टडी आहे, एक ब्लड कॅन्सरचा एक पेशंट आहे, ते आजी आहेत, महाराष्ट्रामध्येच आहेत, फुलवडीच्या साईडचे आहेत ते. तर त्यांना लास्ट 4-5 वर्षापासून ब्लड कॅन्सर होता आणि दर 21 दिवसांमध्ये त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागत होता. मग आम्ही हिस्ट्री घेतली, आम्ही हिस्ट्री घेऊन मग त्यांना मेडिसिन स्टार्ट केलं. तर 21 दिवसापासून नंतर त्यांना 1 महिन्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन लागला, मग 2 महिन्यामध्ये, मग 3 महिन्यामध्ये, आता 4 ते 5 महिने झालेले त्यांना एकदा पण ब्लड ट्रान्सफ्युजन लागलेलं नाही आणि त्यांचं हिमोग्लोबिन 4-5 राहत होता, त्यात हिमोग्लोबिन त्याचा 10 वरती पोहोचला. म्हणजे आमचे डॉक्टर्स तिकडचे बाकीचे डॉक्टर्स पण जे आहेत ते आम्हाला तिथून पेशंट रिफर करायला सांगितलं. एवढे चांगले रिझल्ट असल्यानंतर ते आपोआप माउथ पब्लिसिटी होत राहते. आपकी क्लिनिक पे सर लेजर ट्रीटमेंट्स भी होते हैं, इज इट सेफ एंड उसके बारे में हमें जानने में बहुत अच्छा लगता है. यस, हमारे यहाँ लेजर ट्रीटमेंट्स भी होते हैं. जैसे मैंने आपको पहले बताया कि हम होम्योपैथिक मेडिसिन देते हैं, तो वी ट्राई टू आइडेंटिफाई कि ये डिजीज क्यों है, ये प्रॉब्लम क्यों है, और फिर उसमें हम होम्योपैथिक मेडिसिन देते हैं और लेजर ट्रीटमेंट भी देते हैं. जैसे हमारे पास लेजर मशीन जो है वो USD अप्रूव है, तो USD अप्रूव होने की वजह से उसका स्टैंडर्डाइजेशन काफ़ी अच्छा है, उसके साइड इफेक्ट्स भी होते हैं. और एक बार अगर कोई पेशेंट किसी चीज़ की है, समझो अगर कोई पेशेंट है जिसको फेशियल हेयर्स है, जिसको PCOD की वजह से फेशियल है, तो वहाँ पर लेजर के सेशंस अगर आप कंप्लीट लेते हो तो ये कम्प्लीटली क्योर हो जाता है, वो फिर से नहीं आता.
सिमिलरली किसी को मेल में भी एक्सेस बॉडी हेयर्स होते हैं, किसी को बियर्ड शेप करना आता है तो उसके लिए भी लेजर ट्रीटमेंट से हम वर्क करते हैं। इसके साथ साथ फेशियल्स होते हैं, बॉडी फेशियल होता है, कार्बन फेशियल्स होते हैं, तो उसके लिए भी होम्योपैथी के मेडिसिन भी यूज होते हैं। तो उसकी ऐसे कोई लोगों को उसके कोई साइड इफेक्ट्स नहीं होते हैं और रिजल्ट्स काफी लॉन्ग टर्म तक इफेक्टिव रहते हैं। तो लेजर ऐसे बेनिफिशियल है। बहुत बातें करनी है सर हम आपसे हमें, बट अभी एक रिसेंट वायरस आया हुआ है एंड बहुत लोग डरे हुए हैं, उसके बारे में बताइए। अभी जो रिसेंट चाइना में लास्ट अभी 1 वीक पहले या 10 डेज पहले हमने जनरली देखा है कि ह्यूमन ह्यूमो वायरस आए हैं, बेटा ह्यूमो वायरस HMNV नाम से आए हैं, जो कि चाइना में बहुत ज्यादा बढ़ रहा है। सिम्टम्स तो बेसिक कोल्ड का, कोविड के जो सिम्टम्स है, थ्रोट पेन, फीवर, बॉडी एक वैसे सिम्टम्स जो हैं, पर उसकी इंटेंसिटी अभी लोगों को इंडिया में तो अब तक समझ में नहीं आया, तो वहाँ की चाइना में कुछ जो वीडियोस आ रहे हैं जो दिख रहे हैं उसमें पता चल रहा है कि काफी ज्यादा कैजुअलिटीज हो रही है और काफी ज्यादा लोगों को अफेक्ट कर रहा है। और लकीली इंडिया में अभी एटलीस्ट 10-15 ही केसेस मिले हैं और जो माइल्ड ही केसेस रहे हैं। वी आर होपफुल कि वो इंडिया में और ज्यादा बढ़ेगा नहीं और इसमें लोगों की इम्यूनिटी बहुत ज्यादा मैटर करती है। अभी इंडिया में लोगों की इम्यूनिटी, ये वायरस जैसे पिछले 20 साल से ये वायरस है और उसके स्ट्रेन जो थे अभी वो एक्टिव हो गए, वो एग्रेसिव हो गए, जिसकी वजह से ये डिजीज और ज्यादा बढ़ रहा है। पर होम्योपैथी इस कंडीशन में आप होम्योपैथी लेते हैं तो होम्योपैथी आपकी इम्यूनिटी को और बूस्ट अप करता है, ताकि ये वायरस अगर आपको हो भी जाए तो आपकी इम्यूनिटी से इन्फेक्शन इतना ज्यादा बढ़ता नहीं है और विद बेसिक मेडिसिन से ही ये कंप्लीटली क्योर हो जाता है। तो जनरली मैं लोगों को एडवाइस नहीं करता हूँ जिनको भी इम्यूनिटी लो है, जिनको भी रिकरेंट कोल्ड का या फिर ऐसी चीजें होती रहती है, वो होम्योपैथी का कोर्स कंप्लीट करें, जिससे आपका ये बार बार बीमार पड़ना होगा नहीं होगा और कोई भी इन्फेक्शन आपको इफेक्ट नहीं देगा। थैंक यू सो मच सर, आज आप यहाँ पे आए और हम लोगों को बहुत कुछ बताया। सरांसारखे लोक आपण यासाठी म्हणतोय की त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या 14 वर्षांच्या एक्सपिरियन्सचा आपल्याला काहीतरी उपयोग व्हावा आणि जे लोक या गोष्टीमध्ये कुणीतरी काही सर्च करतात किंवा कोणत्यातरी आजारासाठी कुणाला सर्च करतायत तर डॉक्टरांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचा आणि थँक्यू सो मच सर। थँक्यू।